तर गोकुळ दूध संघ महायुतीच्या ताब्यात आलाय। तर नाविद मुश्रीफ गोकुळचे नवे अध्यक्ष म्हणून समोर आलेत। कोल्हापुरात सतेज पाटलांना हा मोठा धक्का मानला जातोय। तर नाविद मंत्री हसन मुश्रीफ यांचा मुलगा असून नाविद मुश्रीफ यांचं नाव दावेदार पदासाठी आघाडीवर होतं। सकाळपासूनच या बातम्या येत होत्या आणि त्यानंतर आता गोकुळ दूध संघ महायुतीच्या ताब्यात आलेला आहे। त्याचबरोबर मंत्री हसन मुश्रीफ यांचे सुपुत्र नाविद मुश्रीफ हे गोकुळचे नवे अध्यक्ष असणार आहेत। त्याचबरोबर कोल्हापुरात आता सतेज पाटलांना हा मोठा धक्का मानला जातोय। गोकुळ संघासाठी महायुतीमध्ये रस्सीखेच दिसून आलेली होती। तर राष्ट्रवादी, भाजप आणि शिवसेना या तिन्ही पक्षांमध्ये इथे रस्सीखेच दिसून आली होती। पण आता शेवटी गोकुळ दूध संघ महायुतीच्या ताब्यात आलेला आहे। त्याचबरोबर गोकुळ दूध संघाचे नवे अध्यक्ष नाविद मुश्रीफ हे असणार आहेत। नाविद मुश्रीफ हे सकाळीच परदेशातून हेलिकॉप्टरमधून कोल्हापुरात दाखल झालेले होते। तेव्हापासूनच त्यांच्या नावाची चर्चा होत होती। तर गोकुळ दूध संघ महायुतीच्याच ताब्यात असावं अशी तंबी वरिष्ठांकडून देण्यात आलेली होती आणि शेवटी गोकुळ दूध संघ महायुतीच्या ताब्यात आलेले। प्रथमतः या राज्याचे श्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री मी खास करून या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री आमचे नेते अजितदादा, आमचे नेते मुश्रीफ साहेब, बंटी पाटील साहेब, या कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री आबिटकर साहेब, आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर साहेब, तसेच माजी खासदार संजय मंडलिक साहेब, माजी आमदार किपी पाटील साहेब, माजी आमदार संजय बाबा गाडगे, या सर्व नेते मंडळींचं मी मनापासून या ठिकाणी आभार मानतो। तसेच माझ्यावर अत्यंत विश्वास टाकला ते आमचे सर्व संचालक मंडळाचे सहकारी सर्वांचं, तसेच खास करून विश्वास पाटील आबाजी आणि अरुण डोंगळे साहेब यांचंही मी मनापासून या ठिकाणी आभारी आहे आणि तमाम दूध उत्पादक सभासदांचं मनापासून आभारी आहे की फार मोठी जबाबदारी तिने माझ्यावर टाकली आणि ज्येष्ठांच्या पासून एकदम मी सगळ्यात कमी वयाचा चेअरमन या ठिकाणी आज तुमच्या सर्वांच्या आशीर्वादानं या ठिकाणी झालेलो आहे। अशीच साथ मला भविष्यामध्ये सर्व संचालक मंडळाची राहावी यासाठी मी सर्व माझ्या संचालक सहकाऱ्यांना विनंती करतो। माझं काय चुकत असेल तर मला त्याच वेळी त्यांनी सर्वांनी मला अवगत करावं, मी निश्चितपणे त्यामध्ये बदल करून घेईन। परंतु दूध संघ हा अत्यंत शिखराच्या तर गोकुळ दूध संघ आता महायुतीच्या ताब्यात आले। नाविद मुश्रीफ हे गोकुळचे नवे अध्यक्ष असणार आहेत। तर आजच गोकुळच्या नव्या अध्यक्षांची निवड झालेली आहे। तर नाविद मुश्रीफ हे गोकुळचे नवे अध्यक्ष आहेत। कार्यकर्त्यांमध्ये जल्लोष दिसून येतोय। तर गोकुळ संघ महायुतीच्या ताब्यात यावा यासाठी हसन मुश्रीफ यांच्यावर जबाबदारी टाकण्यात आली होती। गोकुळचे नवनिर्वाचित अध्यक्ष नाविद मुश्रीफ आपल्यासोबत आहेत। साहेब, काय सांगाल, तुमची निवड झालेली, काय पहिली प्रतिक्रिया? मी सर्व नेते मंडळीचे या ठिकाणी आभार मानलेले आहेत। मी या ठिकाणी सर्व संचालक मंडळाला आणि दूध उत्पादक सभासदांना त्यांच्या विश्वासात पार ठरेल अशा पद्धतीचा कारभार करेन आणि पारदर्शी कारभार हा गोकुळ दूध संघाचा होईल अशा पद्धतीचा मी सर्व दूध उत्पादक सभासदांचं आणि सर्व जिल्ह्यातील नेते मंडळींचं मनापासून या ठिकाणी आभार मानतो। खरं तर अनेक राजकीय खलबतं 2 दिवसात पाहायला मिळाली। तुमचं नाव अंतिम वेळी आहे ते फायनल झालं, तुम्ही हेलिकॉप्टरनं परदेशातून आलाय सांगण्यात? नाही, मी आधी गेलो होतो, हेलिकॉप्टरनं वगैरे काय आलो नाही, मी गाडीनंच आलोय। परंतु हे काय आम्हाला कुणालाही काय नाव कुणाचं आहे काय माहीत नव्हतं, ते नेते मंडळीचा निर्णय आम्ही सर्वांनी मान्य केला। खरं तर राजकीय दृष्ट्या महायुतीची सत्ता आली म्हणायची की स्थानिक आघाडीची सत्ता आली? सब एक आहे। तर हे होते गोकुळचे नवनिर्वाचित अध्यक्ष
नावेद मुश्रीफ त्यांनी हम सब एक आहे म्हणत आहे ते राजकीय प्रश्नांना उत्तर देणं टाळलेलं आहे, मात्र गोकुळच्यासाठी आणि शेतकऱ्यांच्यासाठी आपण काम करू अशा पद्धतीचा विश्वास आहे त्यांनी व्यक्त केलेला आहे. वेळ त्यांनी संदीप पाटील, ज्ञानेश्वर साळुंखे, न्यूज 18 लोकमत, कोल्हापूर.